नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण केळ्याच्या पानातले बांगडे फ्राय करूया। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, मी ओली मिरची, आलं आणि लसूण, कारण मी दोनच बांगडे फ्राय करणार आहे, कारण दोघांना वेगवेगळं लागणार आहे। तर एकाला पाहिजे झाले केळ्याच्या पानातले, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आपण केळ्याच्या पानात कसे बांगडे फ्राय करतो ते। तर बघा, आलं आणि लसूण थोडंसं जाडसर वाटून घेतलं मी खलबत्त्यात, आणि त्यानंतर आपण बघा कोकम लावलं इथे, आणि थोडंसं लिंबू म्हणजे आगळ आणि लिंबूचा रस लावला, आणि इथे बघा मीठ, आणि हा आपला मालवणी मच्छी मसाला, आणि थोडीशी हळद टाकली आहे, आणि हे सगळं लावून ना मी तसंच ठेवून देणार आहे अर्धा तास। आता इथे आपण जाडसर वाटून घेतलेली जी मिरची वगैरे आलं लसूण, तर ते सुद्धा आपण असं लावतोय, आणि ही मिरची जी आहे ना ती तिखटच आहे, तरी सुद्धा मला थोडासा हा मसाला कमी वाटतोय, तर मी थोडा मच्छी मसाला अजून वाढवेन। तर इथे मस्तपैकी आपण असं कोटिंग करून ठेवायचं ह्या मसाल्याचं, अर्धा तास ठेवायचं, म्हणजे मीठ, मसाला, मिरची छान असं आंबटपणा वगैरे त्याला लागतो, आणि मग खाताना पण चवीला छान लागतो तो। तर इथे बघा हे असं सगळं व्यवस्थित मी लावून ठेवलं, आणि मला मसाला कमी वाटला तो पण मी वाढवलाय। आता 10 मिनिटं तसंच ठेवून देऊया। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर आपण आता हे केळ्याच्या पानात बनवते, कारण काय झाले दोन्ही मुलं आहेत, त्यांना वेगळं वेगळं पाहिजे। तर आज माझ्या एका मुलाला केळ्याच्या पानातला बांगडा पाहिजे होता, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया, आपण थोडं शेअर करूया तुमच्याशी। तुम्हाला माहिती आहे केळीच्या पानातला किंवा हळदीच्या पानातला बांगडा एक नंबर चवीला लागतो, आणि तसंही केरळमध्ये बघा कायम जेवण केळीच्या पानातच दिलं जातं, किंवा शिरा उपमा बनवला तर त्या लोकांनी असंच केळीच्या पानात थोडा वेळ गुंडाळून ठेवतात, कारण केळीच्या पानाचा जो स्मेल असतो ना तो छान असा शिऱ्याला उपम्याला येतो, आणि मग अजून शिरा किंवा उपमा टेस्टी लागतो। तर इथे बघा मी कसं केळीच्या पानात त्याला व्यवस्थित पॅक केलंय ते, आणि त्यानंतर आपण टूथपिक लावलेत त्यांना, आणि नंतर व्यवस्थित असं पान फोल्ड वगैरे करून गच्च असं व्यवस्थित रॅप करून घेतलंय बांगड्याला। आणि त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे टूथपिकला मला कळत नव्हतं की कुठून त्याला टोक आहे ते, खरं तर या छोट्या टूथपिकला दोन्ही साईडने टोक असतंच, पण त्याला मला समजत नव्हतं पटकन। आता इथे बघा असे मस्तपैकी मी ह्या केळीच्या पानात बांगडे ठेवले आहेत, आणि त्यांना पॅक केले आहेत, असे छान पॅक करून घ्यायचे। नुसत्या हळदीच्या पानात केले तरी प्रत्येक पानाचा जो फ्लेवर आहे ना तो वेगळा वेगळा येतो। तर आज मला केळ्याच्या पानातलेच बनवायचे होते, आणि तशी आता हळदीची पानं कमी झाली आहेत, तर पान ना चिटकू नये म्हणून आपण या तव्यावर 1 चमचाभर तेल टाकलंय, आणि ह्याच्यात असंच ठेवायचं, आणि 10-10 मिनिटांनी आपण ह्याला उलटं करायचं। तुम्ही झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल, नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल, बांगडा हा आतमधचा शिजणारच। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बांगड्याला आपण 1 थेंब सुद्धा तेल वापरलेलं नाहीये आतमध्ये, तरी सुद्धा बघा बांगडा किती छान होणार आहे तो। आणि बऱ्याच लोकांना हार्टवाल्या सांगितलं जातं, डॉक्टर सांगतात की तेल खाऊ नका, फ्रायचे मासे खाऊ नका, तर असे लोक असे मासे तयार करून खाऊ शकतात, आणि चवीला तर ते एक नंबर लागतात। कारण माझ्या घरी मी बऱ्याच वेळा बनवते, आणि मुलं माझी आवडीने खातात हे मासे, तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर असं 10-10 मिनिटांनी त्याला पलटी करायचं, जास्त धावपळ करू नका, गॅस सुद्धा बारीक ठेवा तुम्ही, म्हणजे मग छान आतमध्ये ते शिजले जातात, आणि त्याच्या अंगावर थोडासा काळपटपणा आला ना, हा बघा असा चटका लागतो त्याला, तसं चटका लागल्यासारखं झालं ना की समजायचे की आपले बांगडे तयार झाले आहेत। तर इथे बघा दोघांवरही थोडा थोडा काळपटपणा आलाय, आणि इथे असे मस्तपैकी बांगडे तयार झाले आहेत। आणि हे ना पूर्वीच्या काळी सुद्धा चुलीत किंवा निकाऱ्यावर असे भाजले जायचे,